Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is decentralization? Explain factor influencing on decentralization. Okay. Decentralization म्हणजे काय आणि centralization म्हणजे काय? We were already learned in principle of management, right? ज्यामध्ये एक प्रिन्सिपल आपण लर्न केलं होतं सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सो इथे आपण डिसेंट्रलायझेशन डिटेल कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत. डिसेंट्रलायझेशन मध्ये आपण काय बघितलं होतं? Decentralization is passing of authority to make decision to the lowest possible level in the organizational hierarchy. म्हणजे बेसिकली काय असतं तर टॉप लेवल मॅनेजमेंट कडे सगळे राईट्स असतात बघा डिसिजन मेकिंग, है ना. सो दिस इज कॉल्ड द सेंट्रलायझेशन म्हणतो आपण, जिथे सेंट्रलाइज सगळे डिसिजन घेतले जातात. पण डिसेंट्रलायझेशन बरोबर त्याचे अपोजिट असणार आहे. दॅट मीन्स हियर डिसेंट्रलायझेशन इज द पासेस ऑफ अथॉरिटी टू द लोअर लेवल मॅनेजर. ओके, लोवेस्ट लेवल मॅनेजर कडे काय केली जाते? अथॉरिटी ही दिली जाते ऍज पर देअर टास्क. प्रत्येकाच्या टास्कशी रिलेटेड ते काय करू शकतात? डिसिजन हे घेऊ शकतात. अथॉरिटी त्यांना तेवढी प्रोव्हाइड केलेली असते. डिसेंट्रलायझेशन इज अ डिलिगेशन ऑफ अथॉरिटी टू द मॅक्झिमम पॉसिबल एक्सटेंट. डिलिगेशन मध्ये बघितलं आपण, डिलिगेशन मध्ये काय होतं तर इथे आपण टास्क हा डिस्ट्रीब्यूट केला होता सेम, जिथे आपण त्या टास्कशी रिलेटेड काय दिली होती? अथॉरिटी दिली होती, रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती, है ना, डिलिगेशन मध्ये. डिसेंट्रलायझेशन सेम ह्याच गोष्टीला फॉलो करेल. म्हणजे जेव्हा तुम्ही डिलिगेशनला इम्पॉर्टन्स दिलं जातं, म्हणजेच तुम्ही डिसेंट्रलाइज काय करता? तुमचे ऑर्गनायझेशन डिसेंट्रलाइज करता. दॅट मीन्स मिडल लेवल मॅनेजर अँड लोअर लेवल मॅनेजर असो टेक डिसिजन ऍज पर देअर टास्क. ओके, त्यांचा जो काही टास्क आहे त्याच्याशी रिलेटेड ते डिसिजन हे घेऊ शकतात. डिसेंट्रलायझेशन refers to the systematic effort to delegate the lowest level of authority, expect that which can only be exercised at a central point. ओके, म्हणजे काही गोष्टी एक्सेप्शनल असतील, काही गोष्टी म्हणजे ज्या इम्पॉर्टंट थिंग आहेत हे टॉप लेवल मॅनेजरच डिसिजन घेते. पण काय सांगितलं जातं तर तुमचा जो टास्क आहे, तुमची जी ड्युटीज आहे, तुमचा जो परफॉर्मन्स आहे, याबद्दल क्विक डिसिजन घ्यायचा आहे ना, तर त्यासाठी तुम्ही टॉप लेवल कडे न जाता यू कॅन डिरेक्टली टेक अ डिसिजन. ओके, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचे जे काही डिसिजन आहेत ते तुम्ही घेऊ शकता. इज इट क्लिअर डिसेंट्रलायझेशन? Yes, ma'am. इज इट क्लिअर Yes, ma'am. डिसेंट्रलायझेशन? ओके, Yes, ma'am. गुड गुड. Okay, guys. So then we will learn factor influencing decentralization. जसं आपण बघितलं होतं ना की स्पॅम ऑफ कंट्रोल आपण कधी यूज करणार आहोत, नॅरो कधी यूज करणार आहोत, वाईड कधी यूज करणार आहोत, तसंच डिसेंट्रलायझेशन मेथड ही कधी यूज करायला हवी यासाठी काही फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात. ओके, सो काय आहेत बघूया आपण फॅक्टर वन बाय वन. फर्स्ट पॉइंट, कोस्टलाइन ऑफ डिसिजन. The coastliness of decision is the most important factor influencing the degree of decentralization. In general, the decision involving heavy cost or investment will mostly probably be made at the highest level of management. Okay, so काय केलं जातं इथं? कोस्टलाइन जर असेल, कोस्टलाइननेस ऑफ डिसिजन असेल तर तुम्ही काय करू शकाल तर डिसेंट्रलायझेशन मेथड ही यूज करू शकाल. ओके, कारण जेव्हा तुमची कॉस्ट सेंट्रलायझेशन मध्ये जास्त स्पेंड होणार आहे, दॅट टाइम यू विल बेसिकली चूज अ डिसेंट्रलायझेशन मेथड. ओके, एक मिनिट. एक मिनिट गाइस. म्हणजे जेव्हा कॉस्ट काय सांगायचंय आपल्याला, एक मिनिट चार्ट बॉक्स जरा बाजूला घेते. म्हणजे costliness of decision is the most important. Costliness of decision is the most important
that factor influencing the degree of decentralization. Suppose जर तुम्हाला डिसेंट्रलायझेशन मेथड साठी कॉस्ट ही जास्त स्पेंड करावी लागेल, दॅट टाइम वी विल चूज द सेंट्रलायझेशन मेथड, राईट. आणि कॉस्टलीनेस म्हणजे कॉस्ट ही कमी स्पेंड करावी लागत असेल डिसेंट्रलायझेशन वरती, दॅट टाइम वी विल चूज डिसेंट्रलायझेशन, राईट. सो फर्स्ट फॅक्टर इज कॉस्ट. So cost is directly influenced on degree of decentralization or centralization. Okay. Then uniformity of policy. Second point काय आहे? Uniformity of policy. Uniformity of the organization policy determine the degree of decentralization. If the company intend to keep uniform policy in the organization, they will then policy should be consistent. When there is the centralization, the company will not be in the position to take the advantage of uniformity of policy because of different habit and talent on the part of the different person. Are you getting my point? म्हणजे काय सांगायचं आहे? युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसी ही असायला असू नये असं म्हटलं जातं. दॅट मीन्स डिसेंट्रलायझेशनला काय असणार आहे? डिसेंट्रलायझेशनला लोअर लेवल मॅनेजर सुद्धा काय करतील? लोअर लेवल manager can take a decision, middle level manager take a decision as per their talent and as per their habit or as per their expectation, knowledge, experience, judgment. Okay, that means uniformity of policy आहे का इथे? नाही. म्हणजे तुम्ही युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसीला जेव्हा इग्नोर करताय, that time we will choose the decentralization method. Are you getting my point? लक्षात येते का? Yes. Okay, good. Yes, ma'am. Then economic size. Good. Economic size. Larger the size of business unit, the greater will be the number of department, and as the result, decentralization would be preferred in the last size of the unit. Economic size, that means scale of the organization. When the scale of organization is large, that time we will choose the decentralization method. म्हणजे ऑर्गनायझेशन खूप मोठं आहे, त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, मग प्रत्येकाचे डिसिजन घेणं सेंट्रलायझेशनला शक्य नसेल तर ते काय करतील? डिसेंट्रलायझेशनला इम्पॉर्टन्स देतील. वाईस वर्सा. लक्षात ठेवा, लार्ज ऑर्गनायझेशन असेल तर डिसेंट्रलायझेशन मेथड चूज करेल आणि स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल विल चूज द सेंट्रलायझेशन मेथड. ओके. देन अवेलेबिलिटी ऑफ मॅनेजर. Availability of manager. The shortage of managerial manpower necessarily restrict the extent of decentralization. The dispersal of decision making and leadership require the availability of person who can discharge their obligations as per the authority delegated. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल काय सांगायचं आहे? द अवेलेबिलिटी ऑफ मॅनेजर इज हाय. जर तुमच्याकडे जास्त असतील और हाय इन्क्रीज द नंबर ऑफ पीपल, आपण काय करू शकतो? जास्तीत जास्त नंबर ऑफ पीपल जर अपॉइंट करणं पॉसिबल आहे, दॅट टाइम वी विल चूज द डिसेंट्रलाइज मेथड. अँड द अवेलेबिलिटी ऑफ मॅनेजर इज लेस असेल, ओके, तर आपण काय करू? तर सेंट्रलायझेशन मेथड चूज करू. इज इट क्लिअर? हाय अँड लेस मधून तुम्ही एक्सप्लेनेशन हे गुड गुड गुड. Then history of the enterprise is also very important part of influencing on decentralization or centralization. म्हणजे आपली हिस्ट्री काय सांगते? ऑर्गनायझेशनची ऑर्गनायझेशनचा पास्ट परफॉर्मन्स काय सांगतोय की आम्ही आधीपासूनच सेंट्रलाइज मेथड चूज करत आलेलो आहोत. तर आपण आता सुद्धा काय करू? सेंट्रलाइज मेथड चूज करू. सपोज जर ऑर्गनायझेशन बिग आहे आणि त्यांनी ठरवलं की वी विल चूज द डिसेंट्रलाइज मेथड, देन वी विल कंटिन्यू द सेम हिस्ट्री, राईट. म्हणजे आपण लास्ट इयरची जी हिस्ट्री आहे तीच कॅरी फॉरवर्ड करू. जर ती इफेक्टिव्ह असेल तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. सेंट्रलाइज मेथड असेल किंवा डिसेंट्रलाइज मेथड असेल, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? काय इफेक्टिव्ह आहे, ज्यामधून जास्त प्रॉफिट होतो किंवा परफॉर्मन्स हा प्रॉपर आहे. सो ही हिस्ट्री आपण काय करणार आहोत? तर फॉलो करणार आहोत. ओके. So to what extent the authority in an organization will be centralized depends upon the way of business has been built up.
If the organization has appointed as head of the department, with the department head being vested with the authority to achieve the object. It said the example of decentralization. Or bookish language न use करता काय करायचं आहे? Here organization can firstly prefer history of the enterprise. In the history of enterprise organization will choose centralized method. Then they will continue the decentralized method, and vice versa. Suppose organization will choose decentralized method, they will choose in current or next future, they will choose decentralized method. Okay, centralized केले असेल तर centralized करते, decentralized केले असेल तर decentralized करते. Simple. Then next point, the philosophy of the management. Management की philosophy कशी आहे हे सुद्धा फार मॅटर करेल. The character of the top leader and the philosophy possessed by him will have an important influence on the extent to which authority is an enterprise is centralized or decentralized. Okay, so philosophy काय आहे तुमची, याच्यावरती सुद्धा काय करणार आहात तुम्ही, सेंट्रलायझेशन चूज करायचं आहे की डिसेंट्रलायझेशन चूज करायचं आहे हे डिसाइड करा. It is necessary that the leader should have board vision which will have a lasting effect of the organizational structure. म्हणजे जसं की आपण सांगितलं हिस्ट्री मध्ये पण आपण काय करणार आहोत की तुमचा इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे तो आपण कन्सिडर करू. इथे सुद्धा आपण मॅनेजमेंटची फिलॉसॉफी काय होती की त्याचा इम्पॅक्ट कसा होता यावरून आपण काय करू, त्याचा इफेक्ट काय होता, लास्टिंग इफेक्ट ऑफ द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. First of all, we consider the lasting effect of the organizational structure regarding the philosophy of management. आपण consider करू and then we will choose the centralization method or decentralization method. Are you getting my point? Yes, ma'am. Oh, good. Yes, ma'am. Then last point, decentralization of performance. The nature of operation also determining the extent of decentralization. जसं की आपण सांगितलं, the nature of operation is good. That time we will extend the decentralization method. Nature of operation आपलं good आहे, मग आपण नक्कीच काय करणार, obviously आपण decentralization method ही extend करणार. And vice versa, the nature of operation is not good. That time we will close the decentralization method and we will choose the centralization method. मग आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ करू, स्विच करू आणि सेंट्रलायझेशन मेथड चूज करू. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके, आता आपण काय करूया, व्हाईट बोर्ड वरती जाऊ, रिवाइज करू. फक्त पॉइंट मध्ये काय डिटेलिंग नाही घ्यायचे, क्रक्स घेऊ. डिसेंट्रलायझेशनचा परफॉर्मन्स जर एक्सटेंट असेल, गुड असेल तर डिसेंट्रलायझेशन, असे शॉर्ट मध्ये पॉइंट फक्त आपण मेन्शन करू. चला वन बाय वन लिहून घ्या. Decentralization and factor, its factor. फर्स्ट फॅक्टर काय होता, आता बोललात तरी चालेल ना. पॉइंट नंबर फर्स्ट, डिसेंट्रलायझेशन साठी डेफिनेशन कंप्लीट करा. डिसेंट्रलायझेशन इज द पासिंग ऑफ अथॉरिटी टू मेक द डिसिजन टू द लोवेस्ट लेवल. डिसेंट्रलायझेशन इज द पासिंग ऑफ अथॉरिटी टू द लोअर लेवल मॅनेजर. आधी मीनिंग कंप्लीट करा. Decentralization is the passing of authority to make decision to the lowest level. To the lowest level.
शॉर्ट मध्ये मेन्शन करा, जास्त systematic disappearal of authority at all levels of management for taking decisions and actions. Then point number first, costliness decision. Costliness decision. कॉस्टलीनेस डिसिजन मध्ये आपण काय सांगितलं होतं? कॉस्टलीनेस मध्ये Costliness of decision is most important. Costliness of decision is the most important factor influencing the degree of decentralization. The less cost we will choose decentralization. आता आपण अमाउंट कशा स्पेंड करणार आहोत त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, काय मेन्शन करा? The costliness of decision is directly influence the degree of decentralization. आणि सेंटेन्स कंप्लीट करा मग. हाय कॉस्ट अँड लो कॉस्ट ने कन्क्लूड करा. The costliness of decision is the most important factor influencing a degree of decentralization. Low cost असेल तर आपण काय करणार? डिसेंट्रलायझेशन. ओके, अँड हाय कॉस्ट असेल, हाय कॉस्ट असेल तर आपण काय करू? सेंट्रलायझेशन. ओके, सेकंड पॉइंट काय होता? Uniform of policy. Uniformity of policies. युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसी. आता बोललात तरी चालेल असं मी सांगितलंय ना. युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसी मध्ये आपण काय बघितलं? आपली पॉलिसी कशी असायला हवी? युनिफॉर्म असणं महत्वाचं आहे का? नाही. पॉलिसी कशी असणं हवंय? युनिफॉर्म नको. युनिफॉर्म असेल तर आपण युनिफॉर्म पॉलिसी असेल तर आपण काय करणार? युनिफॉर्म पॉलिसी असेल तर Centralization. युनिफॉर्म पॉलिसी मध्ये आपण काय बघितलेलं आहे? युनिफॉर्मिटी ऑफ द ऑर्गनायझेशनल पॉलिसी डिटरमाइन द डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन. If the company intend to keep the uniform policy, they will choose the centralized method and vice versa. Okay, जर कंपनी काय करेल? युनिफॉर्म पॉलिसी चूज करणार असेल, the company intend to keep the uniform policy, they will choose, ते काय करतील मग? सेंट्रलायझेशन मेथड चूज करतील. लक्षात येतंय का? डिसेंट्रलायझेशनला युनिफॉर्म पॉलिसी नको, कारण प्रत्येकाचा टॅलेंट, प्रत्येकाचा नॉलेज, एक्सपिरियन्स हा कसा आहे तर डिफरंट आहे. हे कसं आहे? सेंट्रलाइज. सेंट्रलायझेशन अँड वाईस वर्सा म्हणा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. पॉइंट नंबर 3 काय होता? Economic size. इकॉनॉमिक साईज. सांगा बरं आता इकॉनॉमिक साईज मध्ये आपण काय बघितलं? शॉर्ट मध्ये मेन्शन करा. इकॉनॉमिक साईज मध्ये आपण काय लर्न केलं?
जर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असेल तर कोणती मेथड चूज करतील ते? लार्ज स्केल ऑर्गनायझेशन बिझनेस युनिट. सांगा बरं. लार्ज स्केल ऑर्गनायझेशन Decentralization. डिसेंट्रलायझेशन मेथड आणि स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल तर सेंट्रलायझेशन. ओके, Centralization. मेन्शन करा. शॉर्ट मध्ये मेन्शन करा. स्मॉल साइज बिझनेस सेंट्रलायझेशन. Yes. Then next point. Point number 4 क्या होता? Availability of managers. Availability of manager. Availability of manager. जर availability of manager high असेल तर आपण काय करू? हाय आणि लो मध्ये मेन्शन करा. हाय, high level of availability of manager. Decentralized, okay. And low level असेल तर centralized, कारण आपल्याकडे मेंबर कसे असणार आहेत तर कमी असणार आहेत. ओके. डिसेंट्रलाइज, हाय लेवल ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मॅनेजर. मॅनेजर काय होऊ शकतात? अपॉइंट होऊ शकतात. आपण अपॉइंट करू शकतो किंवा आपल्याकडे आहेत मेंबर तर आपण सेंट्रलाइज मेथड चूज करू. देन नेक्स्ट पॉइंट नंबर 5. History of the enterprises. History of enterprise. Okay. History of the enterprise. जर लास्ट हिस्ट्री मध्ये तुम्ही सेंट्रलाइज मेथड चूज केली असेल, वी विल कंटिन्यू द सेंट्रलाइज मेथड. And in last year or in history you choose decentralized method. Then next year आपण काय करू? We will choose decentralized method. So मेन्शन करा. हिस्ट्री कशी होईल ती ऍज इट इज आपण कंटिन्यू करणार. Then next point. The philosophy, the काय मेन्शन management. करायचं राहिलं? लास्ट इयर असेल आधी मेन्शन करा बरे. इन हिस्ट्री सेंट्रलाइज असेल, तर आपण करंट मध्ये काय करणार? करंट अँड फ्युचर मध्ये सेंट्रलाइज. अँड वाईस वर्सा म्हणा. अँड इन हिस्ट्री मध्ये जर डिसेंट्रलाइज असेल तर करंट मध्ये, करंट अँड फ्युचर मध्ये आपण डिसेंट्रलाइज चूज करू. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. Then next point. Philosophy of the management. Same philosophy लास्ट इयरचीच आपण काय करू? कंटिन्यू करू. आता इथे हा जो पॉइंट आहे ना, इथे हिस्ट्री म्हटलाय तिथे फिलॉसॉफी म्हणा. फिलॉसॉफी ऑफ दी ऑर्गनायझेशन
जर फिलॉसॉफीने सेंट्रलाइज फॉलो केली असेल तर सेंट्रलाइज कंटिन्यू करू, फिलॉसॉफीने डिसेंट्रलाइज फॉलो केली असेल तर डिसेंट्रलाइज फॉलो करू. ओके, फक्त हिस्ट्रीच्या इथे फिलॉसॉफी ऍड करा. Is it clear? Yes, ma'am. Okay. Yes, And last point काय आहे? Yes, Last ma'am. point number 7. डिसेंट्रलाइज परफॉर्मन्स. परफॉर्मन्स तुमचा कसा आहे, गुड और बॅड, त्याच्यावरती आपण डिसाइड करू. परफॉर्मन्स ऑफ डिसेंट्रलायझेशन. सो गुड परफॉर्मन्स इन डिसेंट्रलायझेशन. In decentralization, then we will continue. Okay, काय करू आपण, डिसेंट्रलायझेशन and vice versa म्हणून. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. काय लिहिणार होतो आपण इथे? हा, गुड परफॉर्मन्स इन डिसेंट्रलायझेशन, देन वी विल कंटिन्यू. डिसेंट्रलाइज and vice versa म्हणा. परफॉर्मन्स जर गुड नसेल, नॉट गुड, then we will do centralization. Is it clear question? Is it clear question? Yes, ma'am. Okay. Yes, yes. अभी हम नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करेंगे. इम्पॉर्टन्स ऑफ डिसेंट्रलायझेशन. आता हा पॉइंट मी जस्ट एक्सप्लेन करेन, तुम्ही जो काही क्रक्स आहे हा तुम्ही कंप्लीट करा. फर्स्ट पॉइंट, रिड्यूस द बर्डन ऑफ टॉप मॅनेजर. ऑब्विसली काय होणार आहे, तुम्ही जेव्हा तुमची अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी स्प्रेड करणार आहात, डिस्ट्रीब्यूट करणार आहात, टॉप लेवल मॅनेजरचं बर्डन हे काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. So the manager who look after the both strategic and routine matter obtained became so involved in the routine activity that the time they should spend on the static planning in obtained not spent. म्हणजेच in decentralization method here manager transfer authority and responsibility from top to bottom, and top level management can concentrate on very important area or key aspect वरती ते काय करतील, फक्त कॉन्सन्ट्रेट करतील आणि डे टू डे ऑपरेशन साठीचा जो काही टास्क आहे हा ट्रान्सफर करतील. त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जे काही अथॉरिटी आहे ही सुद्धा ट्रान्सफर केली जाईल. ऍज द रिझल्ट, रिड्यूस द बर्डन ऑफ टॉप लेवल मॅनेजर. ओके, नेक्स्ट पॉइंट, डेव्हलप सबऑर्डिनेट. वन लर्न थ्रू मिस्टेक. If top executive do not delegate for the fear that subordinate will make the mistake, they will not be able to develop potential manager. The subordinate should be allowed to make mistake and also rectify them. It's very important thing. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला अथॉरिटी दिली म्हणजे तुम्ही मिस्टेकच नाही करणार असं तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे का? हो, नाही. म्हणजे टॉप लेवल काय सांगता, ओके तुमच्याकडून एखादी मिस्टेक झाली, नो प्रॉब्लेम, तुम्ही मिस्टेक करा, पण ज्या काही मिस्टेक झालेल्या आहेत त्या रेक्टिफाय करा. ओके, रेक्टिफाईंग दे. म्हणजेच इथे काय होणार आहे, ऍज द रिझल्ट सबऑर्डिनेट डेव्हलप सबऑर्डिनेट काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे, त्यांच्या आयडियाज डेव्हलप होतील आणि ते सुद्धा काय होतील, काही इनोव्हेटिव्ह थिंकला इम्पॉर्टन्ट हे देऊ शकतात. नेक्स्ट, fast decision is possible in decentralization method because lower level manager or middle level manager can take decision without interfering of top level manager. इथे तुमचा इंटरफेअर कोणाचाही नाहीये. We can take easily decision, okay, without help of top level manager. टॉप लेवल मॅनेजरच्या मदतीशिवाय तुम्ही काय करू शकता, डिसिजन हे घेऊ शकता. दॅट मीन्स फास्ट डिसिजन मेकिंग प्रोसेस. इज इट क्लिअर?
Yes, ma'am. क्लिअर होत आहेत ना पॉइंट? सिंपल आहेत. आता डिसेंट्रलायझेशन क्लिअर झाल्यानंतर इम्पॉर्टन्स क्लिअर होते. देन प्रमोट डायव्हर्सिफिकेशन. If top managers retain authority to make every decision, they will be able to look after limited line of product only. जसं की आपण सांगितलं आधीच्या पॉइंट मध्ये, here top level manager can concentrate on key aspect or important area. That means promote diversification. ते काय करतायत तर डे टू डे ऑपरेशन, रेग्युलर जे काही वर्क आहे त्याची अथॉरिटी त्याने ऑलरेडी ट्रान्सफर केलेली आहे ना, आणि ते काय करतायत मग इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करतात. दॅट मीन्स प्रमोट डायव्हर्सिफिकेशन. प्रमोट मोटिवेशन. Rather than motivating subordinate through financial reward, allowing them to make decisions as a better motivational force. म्हणजे तुम्ही मोटिवेशनला पण इम्पॉर्टन्स देताय. जे काही लोअर लेवल मॅनेजर आहेत फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क इफेक्टिव्हली और स्मूथली, दॅट टाइम टॉप लेवल मॅनेजमेंट प्रोव्हाइड मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी फॅसिलिटी ॲज अ पार्ट ऑफ मोटिवेशन टू द लोअर लेवल एम्प्लॉईज. राईट. मग तुम्ही काय करा, एखाद्या एम्प्लॉईजने खूप छान काम केलंय ना, मग त्याला मोटिवेट करा, त्याला काही रिवॉर्ड द्या, काही इन्सेंटिव्ह द्या, काही बोनस द्या, त्याला काही अप्रिसिएशन सर्टिफिकेट द्या, एखादी ट्रॉफी द्या. म्हणजेच तुम्ही काय करताय, मोटिवेशनला सुद्धा प्रमोट करताय. राईट. देन नेक्स्ट पॉइंट इज द फ्लेक्सिबिलिटी. अ डिसेंट्रलाइज्ड ऑर्गनायझेशन इज मोर फ्लेक्सिबल as manager at different level can change their policy according to the change in the environment. It's very important thing. लक्षात ठेवा, म्हणजे डिसेंट्रलाइज केलं हे काम तुम्हालाच करायचं असं नसतं. दे कॅन चेंज मेथड ऑफ सेंट्रलायझेशन. म्हणजे ते काय करू शकतात, सेंट्रलाइज मेथड वरती जातील. एखादा सपोज एखादा सबऑर्डिनेट कांट हँडल देअर टास्क, तो त्याचा टास्क हँडल नाही करू शकत आहे, डोंट वरी. इथे मॅनेजर काय म्हणते, टॉप लेवल, ओके वी कॅन टेक डिसिजन. आपण सगळे मिळून सुद्धा डिसिजन घेऊ शकतो. काही वेळा वाटेल, सपोज टॉप लेवल मॅनेजरला वाटलं की अरे हा लोअर लेवलचे मॅनेजर काय करतायत, थोडेसे अथॉरिटीचा करतायत, मिसयूज करतायत, देन ते सेंट्रलाइज मेथडला इम्पॉर्टन्स देतील. ओके. देन बेटर कम्युनिकेशन इज possible under decentralized method. So decentralized organization has less involved in the scalarchy. Scalarchy नसल्यामुळे possible आहे communication. And last point आहे controlling is very नाही, कंट्रोलिंगला इथे फारसं हे नाही द्यावं लागत, कारण प्रत्येक जण आपापलं काम इथे करत आहे. So manager at different level frame standard of performance for their respective unit. These facilitate the process of control. So people are result oriented or autonomous. हे कसे आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत आणि ऑटोनॉमस आहेत. दॅट मीन्स कंट्रोलिंग इथे करावं लागणार आहे का प्रत्येकावरती? नो. कंट्रोलिंग हे कसं आहे, स्टँडर्ड प्रमाणे.